जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठं इनकमिंग 1 लाख पदाधिकारी असलेली ही संघटना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झाली आहे विलीन। बातमी थेट येते मातोश्रीवरून, मुंबईतून। नेमकं कोणती ती संघटना आहे आणि त्याचा उद्धव ठाकरे यांना राज्यात मुंबईत कसा फायदा होणार ते आपण सविस्तर बघूया। येणाऱ्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा आणि त्यांची ताकद अनेक जिल्ह्यामध्ये वाढणार। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तसेच इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की काय झालं आहे। गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जे आउटगोइंग सुरू होतं ते पूर्णतः बंद झालं आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने अनेक जिल्ह्यात जसं की नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड अशा अनेक राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दोघांची ताकद वाढलेली आहे। आणि राज ठाकरे यांचं वक्तृत्व असेल किंवा विरोधकांना आव्हान देण्याची भाषा असेल, त्यामुळे अनेक जण हे गपगार विरोधक पडलेले आहेत। त्यातच आता एक उद्धव ठाकरेंच्या पक्षात मोठा पक्षप्रवेश झालेला आहे। त्यामध्ये युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले मालोजी राजे शिंदे यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्रीवर होणार आहे। या पक्षप्रवेशासोबत त्यांच्या जी संघटना आहे त्याचे सगळ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष तसेच 1 लाख सदस्य असलेली संघटना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात विलीन होणार असून मी उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर तसेच कार्यकर्तृत्वावर व त्यांनी केलेल्या ज्या काही कोरोनामधील कामावर मी प्रचंड असा आनंदी आहे। त्यामुळेच मी त्यांच्या पक्षात माझी संघटना विलीन करून आता येणाऱ्या स्थानिक ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत उभा राहणार, असं पूर्ण ताकदीने उभा राहणार असं त्यांनी सांगितलं। त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या संघटनेचे अनेक पदाधिकारी सुद्धा मातोश्रीवर उपस्थित होते। त्यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला की ज्या काही महानगरपालिका निवडणुका असतील किंवा इतर ज्या, त्यामध्ये आमचे जे सदस्य प्रत्येक संघटनेचे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये व राज्यामध्ये जे आहेत ते सर्व चांगले प्रयत्न करून आपल्यासोबत कायम भगवा झेंडा फडकवायला प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं। यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवबंधन त्यांच्या हस्ते बांधून अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला। अशा अनेक संघटना आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत व ते लवकरच पक्षप्रवेश होतील असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असे अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या जे काही प्रामाणिक आणि कोरोना काळामध्ये जे काही काम केलं होतं त्यामुळे अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।